ओम श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः। निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि, सद्गुरु तन्नमामि। जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधनमोस्तुते, स्वाहा स्वधनमोस्तुते। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधे। हळद कुंकू लावायचं, दादा अगरबत्ती घ्या तुम्ही। नारद हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो ऐका। सुंदर अशा काशी नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता। तो तान भुगेने व्याकुळ होऊन नित्य भ्रमण करत असे। तेव्हा त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून आचारनिष्ठ धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणाऱ्या भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन त्याला विचारले, हे ब्राह्मण श्रेष्ठा, तू नित्य दुःखी होऊन पृथ्वीवर कशासाठी फिरत आहेस? हे सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे, तरी त्याविषयी काही सांगा। ब्राह्मण म्हणाला, प्रभो, मी अत्यंत दरिद्री ब्राह्मण असून भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरत असतो। तरी दारिद्र्य निवारण करण्याचा एखादा उपाय तुम्हाला माहित असेल तर कृपा करून मला सांगा। तेव्हा वृद्ध ब्राह्मण रूपी भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचे विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारे आहेत। जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, त्या सत्यनारायणाची पूजात्मक उत्तम व्रत तू कर। मग त्या ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले। त्यानंतर त्या वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत आपण करायचे असा आदेश लागल्यामुळे त्या दरिद्री ब्राह्मणाला त्या रात्री झोपच आली नाही। सकाळी उठल्यावर आज मी सत्यनारायणाचे व्रत करेन असा निश्चय करून तो गावात भिक्षा मागण्यासाठी गेला। त्या दिवशी त्याला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, तरी कृपा करून त्याविषयी काही सांगा। सूत म्हणाले, मुनी हो, हाच प्रश्न नारदाने भगवान महाविष्णूंना विचारला होता। त्यावेळी त्यांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो। शांत चित्ताने ऐका। एकदा मायायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोक फिरत असतात। मनुष्य लोकात भारतात आले आणि येथील सर्व लोक आपापल्या पूर्ण कर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनेक प्रकारची दिग्ग भोगत आहेत। हे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखी नक्की नाहीशी होतील हा विचार करून वैकुंठात गेले। तिथे 4 हातांमध्ये शंख चक्र गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत ओढणाऱ्या वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या भगवान नारायणांना पाहून त्यांनी त्यांची स्तुती केली। ते म्हणाले, ज्यांचे स्वरूप मन आणि वाणी यांना न कळणारे आहेत, जे अनंत शक्तिमान आहेत, आदी म्हणजे अंतरहित आहेत, मूळशी निर्गुण असूनही व जगाच्या आरंभकाळी 3 गुणांचा स्वीकार करतात व जे सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतात, त्या नारायणांना माझा नमस्कार असो। नारद मुनीने केलेले स्तुती ऐकून भगवान विष्णू म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही इथे कोणत्या कामासाठी आले आहात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईन। नारद म्हणाले, प्रभू, मृत्यू लोकातील सर्व लोक त्याने केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारे काय फळ मिळते याविषयी विस्ताराने सांगा। ब्राह्मण म्हणाला, हे सर्व इच्छा पूर्ण करणारे सत्यनारायणाचे व्रत आहे, त्याच्याच कृपा प्रसादाने मला विपुल धनधान्य मिळालेले आहे। तेव्हा मोळे विक्याने हे व्रत नीट समजून घेतले आणि अत्यंत आनंदाने पाणी पिऊन व प्रसाद भक्षण करून तो मोळे विकण्यासाठी गेला। त्याने सत्यनारायणाचे चिंतन करून लाकडाची मोळी मस्तकावर घेतली आणि या गावात लाकडी विकून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनाशी निश्चय केला। जिथे धनिक लोक राहत होते त्या नगरात गेला। त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले। तेव्हा त्याने आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गहू, रवा आदी समा प्रमाणात खरेदी केले आणि आपल्या घरी आला। त्याने आपले बांधव, इष्टमित्र यांना बोलावून सत्यनारायणाचे विधिपूर्वक पूजन केले। त्या सत्यनारायणाच्या व्रताचे पुण्य प्रभावाने
तो मूळ विका धनधान्य पुत्रादी संपत्ती नियुक्त झाला व या लोकात सुख भोगवंत सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. या ठिकाणी श्री सत्यनारायण व्रत कथेतील दुसरा अध्याय बोला. श्रीराम जय राम जय जय राम. हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वे पूर्वे प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उटशेंदुराची घंटी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केश्वरा. हिरे जडित मुकुट शोभतो भरा ऋणधुनती पोरे शरणे घागर्या. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोधर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारे अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारे. वारी वारी जन्म मरण देवारे हारी पडलो आता संकट निवारे. जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवने. जय देवी त्रिभुवने भुवनी पाहता तुझ ऐसे नाही काही विवाद करिता पडलो प्रवाहे ते तुमत्ता लागे पावसी लवलागे. जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवने. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडवी दुःखापासून सोडवी थोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्विल आशा नरह तल्लीन झाला पद पंकज देशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवने. जय देवी लवधौती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी माळा दुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव देवी देव जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन. मी तुपणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव झालेंगटांगण वंदेन चरण टोयानि पापिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णनाम
दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 देव भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेव सजन्तयत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय्य सायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्मै समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वर वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमो नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेष्ठराज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सर्वायुष् अन्तार्गतपरागत पृथिवै समुद्रपर्यन्ताय एकरायिति तदाप्ये श्लोको अभिगितमरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसनगृहे आवीक्षतस्य कामप्रेरितविश्वदेवाः विशेष निमंत्रित सदस्य भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्य समिती तथा संचालक कृष्णा पुरे विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य डॉक्टर रामशेठ गावडे आपल्या या सोसायटीमध्ये आता आलेले आहेत. त्यांच्या सोसायटीतर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. स्टुडंट्स वेलकम क्लास स्टार्ट. महिलांनी पण टाळ्या वाजवायच्या आहेत. टीचर आहेत ना रेणुका निलय कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या वतीनं गेले 2 वर्ष, मला वाटतं दुसरं वर्ष आहे आजचं, या निमित्तानं सार्वजनिक गणेशोत्सव या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जातोय. आणि या निमित्तानं मला त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं. असं सोनवणे साहेब, आपले चेअरमन गरज साहेब, उपस्थित सर्व या सोसायटीचे सन्माननीय सभासद, बंधू आणि भगिनींनो, खरं पाहिलं तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं, एकात्म, त्याचप्रमाणे बंधुता टिकावी आणि आपापले एकमेकांचे वैचारिक बैठक असावी, या निमित्तानं हा उत्सव संपूर्ण देशामध्ये आज साजरा होतोय. अनेक वर्षानंतर वेगळं स्वरूप याला निर्माण झालं आणि पाहता पाहता गणेश मंडळातील अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांनी आपलं भविष्य आजमावलेलं आपण पाहिलं. खरं पाहिलं तर आज आपण सोसायटीमध्ये खाली आल्यानंतर, देवाचं दर्शन झाल्यानंतर मी आपल्या चेहऱ्यावर Thank you.